श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळ. रात्रही दिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कुकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाल यासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत स्वामींचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी. समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी. समर्थी वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले आम्हासी. दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुची चित्ता त्याचिया. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थी ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडिता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सविता. अज्ञान गेले लयाते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करोन. जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुनी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लावले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी तिची करूया समयासी. व्यर्थ पडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुनी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भावपिटीत स्वहस्ते. परिसमर्थी त्या या समयी तीकडे लक्ष दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता, तिज पाकशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती. एहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासुनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी
मग आले बोंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसवनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमा परिसुत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.